नमस्कार दोस्तों, मैं हूं डॉक्टर मुकुंद फासे, एमडी होम्योपैथ, अहमदनगर, महाराष्ट्र से। आज जो केस डिस्कस करने वाले हैं वो है डिप्रेशन का। आपको पता होगा, आपने सुना होगा कि भाई डिप्रेशन ये जो बीमारी है दिमागी तौर पे बीमारी है, जिसके अंदर पेशेंट को बहुत ही निराशाजनक महसूस होना, डर जैसा माहौल रहना, बाहर कहीं जाने के लिए उसका मन नहीं करना और कुछ भी काम नया करना शुरू हो तो कॉन्फिडेंस नहीं होने की वजह से वो काम भी कर नहीं पाते। और सबसे बड़ी बीमारी की जो तकलीफ उनको होती है कि वो नींद पूरी तरह से उनकी डिस्टर्ब हो जाती है, रात रात भर उनको नींद नहीं आती है। तो अलग अलग उनको जैसे कि भाई ट्रीटमेंट के बारे में बताया जाता है कि भाई साइकियाट्रिक के ट्रीटमेंट लो, ये करो, तो वो जैसे ट्रीटमेंट लेते रहते हैं तो वो दवाई की वजह से वो पूरी तरह से ब्रेन का कंट्रोल की वजह से वो बिल्कुल ही निराशाजनक उनकी स्थिति हो जाती है, डिप्रेस रहते हैं। नींद की जो गोलियां रहती है वो लेने की वजह से उनको पूरी तरह से ड्राउजीनेस रहता है। और ये सालों साल जैसे कि बीमारियां चलती रहती है, दवाइयां चलती रहती है, लेकिन बीमारी के अंदर उनको फर्क नहीं मिलता। इसलिए वो जब वो हमारे पास किसी लोगों ने भेज दिए तो हम लोग ने उनकी पूरी तरह से जानकारी ली, पूरी तरह से उनकी केस हिस्ट्री ली और जैसे कि उनको होम्योपैथिक दवाई चालू की तो आहिस्ता आहिस्ता उनको अच्छी तरह से फर्क दिखने लगा और पूरी तरह से उनकी जो डिप्रेशन की बीमारी है ठीक होकर अभी वो बिल्कुल ही अपना आम जिंदगी और उसकी पूरी तरह से हैप्पी जिंदगी अभी वो गुजर रहे हैं। ये आप पेशेंट खुद जैसे बताता है, ये आप सुन लीजिए। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार नमस्कार. काय नाही डॉक्टर आहे ना, आता मला खरंच चांगलं वाटायला लागलं. जवळजवळ मी 25 वर्ष झाले औषधं घेत होतो, पण मला जवळजवळ कुठेही रिझल्ट सापडत नव्हता. सतत मी नैराश्यात असायचो, झोप माझी कोणत्याही प्रकारे होत नव्हती. खूप काही औषध पाणी केले. शेवटी मला असं वाटलं आता आपण असंच हे घेऊन जाणार आहे. पण मला योगायोगाने तुमचं एक कळालं. आलो मी तुमच्याकडून ट्रीटमेंट चालू केली आणि दुसऱ्या महिन्यातच मला आश्चर्य असं वाटलं की फरक पडलाय. फरक पडला. त्याच्यानंतर मला इतका आनंद झाला की मी कंटिन्यू तुम्हाला तेच सांगत होतो, मला तेच औषध द्या आणि तेच औषध मी घेत राहिलो. खूप खूप तुमचा आभारी आहे डॉक्टर. मी तुम्हाला जे काही त्रास होता ते काय काय होता डिप्रेशन मध्ये? मला डिप्रेशन मध्ये झोप येत नव्हती. झोप तर अजिबात नव्हती. 1-2-3 तास फक्त गोळी खाल्ली ना, तेवढीच गोळी खाल्ल्यानंतर झोप असायची. बाहेर लोकांशी जायचे भेटायला वगैरे नाही, लोकांमध्ये मी अजिबात मिसळत नव्हतो. बाहेर कुठेच जात नव्हतो. असं बाहेर मला भीतीचं सावट असायचं, माझी सतत भीती असायची. नको गो, आपल्याला कोण आपल्याला बघेल का. मी टोपी घालायचो, माझा चेहरा दिसू नये दुसऱ्याला, असं चालायचं. पण आता बिनधास्त चालतो. मला आज 4-5 महिने पूर्ण झाले. एकदम खूप काही चांगलं वाटतंय. कधीपासून तुम्हाला माझं औषध सुरू केल्यानंतर गुण दिसला? मी 25 फेब्रुवारीला चालू केलं. फेब्रुवारी गेला, मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला तेच सांगितलं की डॉक्टर मला फरक पडल्यासारखं जाणवतोय थोडा थोडा, आपण तेच औषध कंटिन्यू ठेवू. दुसऱ्या महिन्यात 3ऱ्या महिन्यात तर माझी ॲलोपॅथीची गोळीच बंद झाली. आता तुम्ही ॲलोपॅथीच्या गोळ्या नाही घे, बंद झाली. 1-1.5 महिना झाला गोळी नाहीची आता. नाहीतर मी 25 वर्षापेक्षा जास्त झाल्या ही गोळी चालूच होती. मला ती गोळी खाल्ली तरच झोपायचो आणि सतत दिवसभर. दुसऱ्या दिवशी नैराश्य, झोप झाली तरी पण नैराश्य. बाहेर कोणाकडे जायचं नाही, कोणाशी जास्त बोलायचं नाही, काही नाही, शांत घरातच पडून राहायचं. पण आज म्हणजे खूप म्हणजे आता बोलण्याची माझ्याकडे शब्दच नाही राहिले. खूप समाधान आहे. खूप समाधान. आत्मविश्वास वाढला, एकदम चांगला वाढला. आणि माझा विश्वास बसला. या होमिओपॅथीमध्ये लोक म्हणतात पण आहे, खूप काही आहे. हा, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला जो काही गुण आलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.